आता पाहूया पावसासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। जळगावच्या हातनूर धरणाचे 8 दरवाजे उघडले। तापी नदीपात्रात 2,34,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। नदीकाठावर न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन। जळगावच्या 40 गावमध्ये भराडी नदीचा रुद्रावतार। गावात पाणी शिरल्यानं 58 कुटुंबियांचं स्थलांतर। पुरामुळे घरांचं गुरांच्या साऱ्यांचं मोठं नुकसान। शासनाने तात्काळ मदत देण्याची मागणी। मुरबाडमध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गाला नदीचं स्वरूप। अनेक वाहनं पाण्यात अडकली। वाहन चालकांची तारांबळ। शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचीही पावसाच्या पाण्यातून वाट काढताना कसरत। पुण्याच्या खडकवासला धरणातून मुठा नदीत 29,000 क्युसेकचा विसर्ग सुरू असताना नदीपात्रात कार अडकल्याची घटना। नागरिकांकडून कार बाहेर काढण्याचा जीवघेणा प्रयत्न। भिवंडीतल्या कांबारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली। भाजी मार्केट परिसर पाण्याखाली। बाजारपेठ, तीनबत्ती परिसरात गुडघाभर पाणी। अनेक दुकानात शिरलं पाणी। पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी बंद। पूल ओलांडू नका, पोलिसांचं नागरिकांना आवाहन। पुलावरून पाणी जात असताना पूल ओलांडणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी हुसकावून लावलं। जळगावच्या 40गाव तालुक्यात नारळी नदीच्या पुराच्या पाण्यात चारा वाहून गेला। शेडसह वाहून जाणाऱ्या चाऱ्याच्या कुट्टीचा एक व्हिडिओ समोर आलाय। बहाळ परिसरात अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। नांदेडच्या किनवटमधील सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित। धबधब्याची विहंगम दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांची गर्दी। प्रशासनाकडून पर्यटकांना खबरदारी घेण्याचं आवाहन। नाशिकच्या हरणबारी धरणावर जीवघेणा स्टंटबाजी। एकाचा मृत्यू। सांडव्यात अडकलेली टायरची ट्यूब काढण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडली। आता पाहूया काय आहे राज्यभरातील धरणांची स्थिती। त्याचा आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांचा पाणीसाठा 90% पुढे पोहोचलाय। पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने महापालिकेने पाणीपुरवठा वाढवला। पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच 10% पाणी कपात पूर्णपणे हटवण्याचे निर्देश देण्यात येतील। गिरणा धरणातून 22,284 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। गिरणा धरणाचे 6 दरवाजे प्रत्येकी 90 सेंटीमीटरने उघडले। नदीला पूर आल्याने गिरणा नदीवरील अनेक छोटे मोठे पूल पाण्याखाली गेलेत। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या 4 धरणांमध्ये एकूण 99.43% पाणीसाठा। खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरण 100% भरली। टेमघर धरणात 95.45% साठा आहे, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणामध्ये 11% अधिक पाणीसाठा आहे। पवना धरण 99% भरल्याने नदीत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना, शेतकऱ्यांनी आणि लाभधारकांनी आपले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावं। सूचनांचं पालन करण्याचं प्रशासनाचं आवाहन। सततच्या पावसामुळे नंदुरबारमधल्या तापी नदीचं रौद्ररूप। सारंगखेडा बॅरेजचे 10, प्रकाशा बॅरेजचे 13 दरवाजे उघडले। तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम। राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडले। 4,000 क्युसेकचा विसर्ग। पंचगंगा नदीची पाणी पातळी नियंत्रणात। काळंबवाडी धरण 73% भरलंय। पुणे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केलाय। 9,000 वरून पाण्याचा विसर्ग आता 5,000 वर। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 44 धरणांपैकी 12 धरणं 100% भरली, तर 32 धरणं 80% भरलीत। धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने धरणांची क्षमता पूर्ण। मात्र कोकणात शेतीसाठी अजून पाऊस आवश्यक आहे। सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धूम धरणाच्या पाणी पातळीत वाढ। 90% इतका पाणीसाठा झाल्यामुळे धरणाच्या 5ही वक्र दरवाजातून 5,350 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। ठाणे रिंग मेट्रोला केंद्राने 27 अटींसह दिला हिरवा कंदील। 12,200 कोटींच्या प्रकल्पातील अडथळा दूर झालाय। पुनर्वसनाच्या अटींची पूर्तता मात्र आवश्यक आहे। मुंबईत 2026च्या पहिल्या 6 महिन्यात विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या 11,579 चालकांवर ई-चलनाद्वारे कारवाई। अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर मोहीम राबवली। 1,000 चालकांवर गुन्हे दाखल झालेत। मुंबईतील बीएसआरसीच्या 77 वर्षीय निवृत्त डॉक्टरला एसआर पडताळणीच्या बनावट मेसेजद्वारे 6,71,000 रुपयांचा गंडा घालण्यात आलाय। सायबर भामट्यांनी व्हॉट्सअप लिंकवरून माहिती भरायला लावून बँक खात्यातून रक्कम लंपास केली आहे। आयआरसीटीसीच्या नव्या बीटा वेबसाईटमुळे तात्काळ बुकिंग 90% पोहोचली। बीटा वेबसाईटमुळे तात्काळ तिकीट बुकिंग अधिक वेगाने। ऑनलाईन बुकिंगला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद।
सीएसएनटी स्थानकावर मध्य रेल्वेकडून आता अत्याधुनिक आयपी आधारित भव्य अशी एलईडी व्हिडिओ डिस्प्ले प्रणाली सुरू करण्यात आली। या स्क्रीनवर पुढील 4 तासातील गाड्यांचं आगमन, प्रस्थान, प्लॅटफॉर्म आणि विलंबाची रिअल टाइम माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे। पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी विविध उपनगरीय स्थानकांवर 18 नवीन एस्केलेटर आणि 16 लिफ्ट उभारण्याचा निर्णय। या सुविधेमुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि गर्दीच्या वेळेतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल। मुंबईत घर खरेदीचा जुलै महिन्यात नवा विक्रम, 14 वर्षातील सर्वाधिक मालमत्ता नोंदणी। या नोंदणीमधून राज्य सरकारला 1223 कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क महसूल मिळाला। गेल्या वर्षीच्या तुलनेत नोंदणीत 8.3% वाढ झाली आहे। मिसिंग लिंक पाहायला गेलेल्या पर्यटकाची गाडी 50 फूट खोल दरीत कोसळली। खालापूरच्या गारमाळ परिसरातून मिसिंग लिंकचं दृश्य पाहताना चालकाचं नियंत्रण सुटून ही गाडी थेट दरीत कोसळली। चालक थोडक्यात बचावलाय। पुणे विमानतळावर उड्डाणांचा विक्रम, एकाच दिवसात तब्बल 216 विमानांची वाहतूक झाली। रविवारी 108 विमानं काल पुण्यात उतरली। एकाच दिवसात 33,000 प्रवाशांनी प्रवास केलाय।